परभणी विकासासाठी भाजपाचा संकल्प, बावनकुळे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज। परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील इटोली येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। या सभेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना बावनकुळे यांनी परभणीला सर्वांगीण विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परभणीच्या विकासाला गती देण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला। केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगत हा विकास निधी गावपाड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेत भाजपाचा झेंडा फडकवणे गरजेचे असल्याचं त्यांनी नमूद केलंय। शेतकरी, युवा, महिला, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध लोककल्याणकारी योजना राबवत असून विकसित भारताची पायाभरणी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। परभणीचा विकास पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडित दराडे यांच्यासह आडगाव बाजार जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉक्टर देवराव कराळे, पंचायत समिती गणाचे उमेदवार रंजनाताई बालाजी सांगळे, अश्विनीताई बाळू दाभाडे, भोगाव गटाचे रवी बाबाराव मोरे, गजानन कुटे, इटोली गावचे सरपंच संगीताताई जगदीश घुगे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बंधू भगिनींनो, तुम्ही विकासाच्या गाडीचं पेट्रोल विकासाच्या गाडीची चाबी द्याल का? चाबी कराल का? मतदान फक्त सांगा ना, दोन्ही हात कराल का? कराल ना? बघ, तुम्ही लक्ष्मी पूजन केलं का? लक्ष्मी पूजा केली का दीपावलीमध्ये? लक्ष्मी पूजा केली का नाही केली? मग बघा, तुम्ही लक्ष्मी पूजा बरोबर आपल्या मुलाबाळांसोबत आपण केली असाल तर आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? तुमच्या घरच्या विकासाची, तुमच्या परिवाराला समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी त्याच्यावर होती। मी तुम्हाला वचन देणारे आणि आपल्या सर्व कमळाच्या चिन्हाला 3 मतं, या झेडपीमध्ये 3 मतं, 3 झेडपी आहेत, पुन्हा त्यांनाही मतं या ठिकाणी अविनाश भाई एक या बघावर एक चांगला उमेदवार आहे, स्मार्ट उमेदवार आहे। डॉक्टर तुम्ही निवडून द्या। पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे, डॉक्टर कराडीजी। जेवढे कामं तुम्ही मेघनाथीसोबत घेऊन या, जेवढे काम, जेवढे जो संकल्पनामा तुम्ही केला असाल, विकासाचा नामा तयार केला असेल, मी तुम्हाला वचन देतो, पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे, मेघनाथताई मी दोघे तुम्हाला 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसकडे घेऊन जाईल। जेवढा निधी लागेल तेवढा निधी आणण्याची जबाबदारी घेण्यासाठी मी आलो आहे। मग कराल का? दुनियातून कराल का? सर्व जनतेला नमस्कार। आज राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची सभा इटोली येथे खूपच जल्लोषामध्ये साजरी झालेली आहे आणि या सभेसाठी सर्व जनता खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिली। त्याबद्दल मी सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो आणि असंच प्रेम तुमचं आमच्या सर्वांवर राहावं असे मी तुम्हाला विनंती करतो। त्याचबरोबर ज्याप्रमाणे बावनकुळे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या गणाचा, या गटाचा आणि जिंतूर तालुक्याचा विकास करण्यासाठी ते आपल्याला भरपूर भरघोष निधी देणार आहेत, तो निधी खेचून आणण्याचं काम मी आणि पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आम्ही सर्व मिळून या जनतेसाठी तो निधी खेचून आणू असे मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी, प्रचार सभेसाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। एवढी सक्सेसफुल यशस्वी सभा पार पडली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो।
धन्यवाद. असंच तसेच मी डॉक्टर देवराव कराळे, त्याचप्रमाणे अश्विनी दाभाडे, रंजना सांगळे, ह्या आम्हा तिन्ही उमेदवारांना आपण असेच आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून द्यावे. आम्ही भाजप पक्षाकडून आहोत. आमची निशाणी ही कमळ असून मशीनवरील येणाऱ्या 7 तारखेला मशीनवरील तिन्ही बटन कमळाचे दाबायचे आहेत. या गणामध्ये 2 बटन, त्या गणामध्ये 2 बटन, असे या तिन्ही उमेदवाराचे कमळाचे बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना खूप मोठ्या मतदारांनी निवडून द्यावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मायबाप जनतेचे आशीर्वाद मला मिळावे अशी मी त्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद.